सर्वांना पुन्हा एकदा लाईव्हवर येताना मला विशेष सांगायचे, आता जे काही मी टी व्हीवरती पाहतोय, महाराष्ट्रातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरे यांनी येत्या रविवारी 26 तारखेला जो काही मोर्चा शिवतीर्थ ते सिद्धिविनायक मंदिर हा जो केंद्रातील नीट परीक्षा विरोधात जो काही विद्यार्थ्यांचा मोर्चा आंदोलन जनआंदोलन आहे त्याच्या समर्थनार्थ हा मोर्चा आयोजित केलेला आहे. सदर बंधू हे दिल्लीला पण अभिजित दीपकेच्या आंदोलनाच्या ठिकाणी भेटून आले, तिथे आवाहन करून आले, भाषण करून आले. विविध राजकीय नेते, मग राष्ट्रवादी पक्षाचे असतील, आप पक्षाचे असतील, इतर सामाजिक कार्यकर्ते नेते सुद्धा या आंदोलन ठिकाणासाठी दिल्लीवारी करून आले. तर मला म्हणायचं आहे, या सर्व राजकीय नेत्यांना एक संदेश आहे. तुमचे हात बरबटलेले आहेत. सर्व पक्षीय जेवढे नेते आहेत, सर्व पक्षीय जेवढे नेते आहेत राजकीय, जे सत्तेत काही राहिलेले आहेत, काही सत्तेच्या बाहेर आहेत, काही केंद्र सरकारमध्ये आहेत, काही केंद्र सरकारच्या बाहेर आहेत, काही राज्य सरकारमध्ये आहेत, काही राज्य सरकारच्या बाहेर आहेत. इवन दो सरकारला पण माझी चुनवती आहे केंद्राच्या आणि राज्याच्या, की तुम्ही विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या मध्यस्थी येऊ नका. विद्यार्थ्यांचे हाल विद्यार्थ्यांवर सोडा. आमचा विद्यार्थी सुशिक्षित आहे, आमचा विद्यार्थी सुशिक्षित आहे आणि सुशिक्षित असल्यामुळे आज जे काही नीट एक्झामचे पेपर्स, नीट परीक्षेचे पेपर्स फुटत आहेत. आज केंद्राचं सरकार आल्यापासून 19 वेळा पेपर फुटी प्रकरण घडलं, परंतु तीव्रतेने सरकारने भूमिका घेतली नाही. तोच इतिहास दरवर्षी चालू आहे. परीक्षांचे पेपर फुटणं, सगळ्या क्षेत्रात भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. हे भ्रष्टाचार करणारेच केंद्रातील मंत्री आहेत, राज्यातील मंत्री आहेत, केंद्रातील राजकारणी आहेत, राज्यातील राजकारणी आहेत. त्यामुळे राजकारणी हे धुतळ्या तांदळासारखे नाहीत एकही. मी सर्वांना बोलतोय, उद्धव ठाकरे असोत की राज ठाकरे असोत, तुम्ही तुमच्या घरी नेतेगिरी करा. माझा इशारा आहे, केवळ विद्यार्थ्यांच्या राजकारणावर आपली पोळी भाजू नका. तुमचं अस्तित्व शोधू नका. तुमचं जे हरवलेलं अस्तित्व आहे राजकीय क्षेत्रातलं, मी म्हणेन उद्धव ठाकरे असतील का राज ठाकरे असतील, सर्वभौम राज ठाकरे स्वतःला एकदम बौद्धिवादी हुशार समजतात, फार अभ्यासू समजतात, फार विद्वान समजतात. त्यापेक्षा 10 पट विद्वान आम्ही आहोत. बाबासाहेबांचा लेकरू आहे, शिकलेला आहे, समृद्ध आहे, सरकारी क्षेत्रामध्ये कार्यरत नेतृत्व केलेला आहे, सेवानिवृत्त आहे आणि जन आंदोलन घडवतो. जो वडिलांचा वारसा चालवतो निस्वार्थीपणे. कुठलीही सत्ता नाही, कुठलेही सरकार नाही, कुठले बंगले नाहीत, 2-2 की 4-4 बंगले नाहीत, की गाडी नाही, घोडे नाही. गोरगरिबांच्या जनतेत पायपीट करून कुठला VIP गाडी फिरून जात नाही, तर जनसामान्यापर्यंत भेटतो. जे वडिलांचं सूत्र होतं जनसामान्यापर्यंत भेटण्याचं, ते सूत्र मी आवडतो. म्हणून माझा इशारा आहे, हे संपूर्ण भ्रष्ट राजकारणी सत्ताधारी पक्षाचे ह्या विद्यार्थ्यांच्या जनआंदोलनामध्ये पोळी भाजून स्वतःची घेऊ नका, स्वतःचे अस्तित्व शोधू नका. मुंबईमध्ये मोर्चा काढल्याने शिवतीर्थ ते सिद्धिविनायक गणपती पावणार नाही, कारण तुम्ही भ्रष्ट आहात. हिंदू बाळासाहेब ठाकरे असते तर एक वेळ जनतेने विचार केला असता की खरंच हिंदू बाळासाहेब ठाकरे यांचा मोर्चा आहे, चला. परंतु उद्धव आणि मेंटचे जे नेते तयार झालेत, मी त्यांच्यापेक्षा मोठाच आहे. उद्धव ठाकरेंपेक्षा छोटा असेल, पण राज ठाकरेंपेक्षा 3 वर्ष मोठा आहे.
सांगू इच्छितो की प्रगल्भतेने माझा प्रगल्भतेचा अभ्यास आहे. एक सामाजिक विश्लेषक, राजकीय विश्लेषक, स्थापत्य अभियंता, उद्योग क्षेत्रामध्ये प्रावीण्य, कॉलेजमध्ये प्रावीण्य, उद्योग क्षेत्रामध्ये, कामगार क्षेत्रात नेतृत्व प्रावीण्य, जे बाबांनी घडवलं ते वारसा घेऊन चाललो आहात. कुठलाही स्वार्थ नाही, निस्वार्थ आहात. आणि तुम्ही हे शिवसेना हिंदुत्व बाळासाहेब ठाकरे पक्षांतर्गत मोठे झालेले आहेत. मुंबई लुटली, दलाली घेऊन मुंबई लुटली, दलाली घेऊन मुंबई दिसली, टक्केवारी, RTI याद्वारे मालमत्ता ब्लॅकमेलिंग करून कमवून तुम्ही 2-2 शिवतीर्थ उभारताय. एक राजगड उघडतायत, एक शिवतीर्थ उभारतायत. कोणी एक पहिली मातोश्री, कोणी दुसरी मातोश्री. हे सगळं प्रगल्भता तुमच्याकडे, विद्वत्ता हिंदुत्व बाळासाहेब ठाकरेमुळे आली. आणि जेव्हा सरकार आलं, हे सत्तेचं सरकारमधील सत्ता हे तुम्ही त्याची प्रॉपर्टी बनवली. सरकारच्या प्रस्ताव फायली मातोश्रीवर जायच्या, त्यांच्या बायका, महिला या सरकारच्या फायली तपासून उद्धव ठाकरेंना सांगायच्या. मग उद्धव ठाकरेंकडे सगळे उद्योजक घरी भेटायला यायचे आणि आमदार माझा दरवाजात उभा राहायचा. 2-2 वर्ष झाली, 3-3 वर्ष झाले आमदार दरवाजात उभा, निधी द्या साहेब, निधी द्या साहेब, निधी द्या साहेब, निधी द्या साहेब, निधी द्या साहेब करत जपमाळा करायला लागायच्या. निधी दे साहेब, निधी द्या साहेब, निधी द्या साहेब. त्यावेळेस शिवसेना आणि BJP एकत्र होती. अनेक मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली की आम्हाला या सरकारबरोबर राहायचं नाही, BJP शिवसेना सरकारबरोबर राहायचं नाही, तुम्ही हे आम्हाला त्रास देतात. पण हेच मंत्री कालांतरे पक्ष फोडून त्याच BJP पक्षाबरोबर गेले, सत्तेत मुख्यमंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले. हो द्या, तो त्यांचा एक भाग आहे. कारण की ज्यावेळेस विश्वास तुटतो, आत्मघात होतो. ज्यावेळेस विश्वास तुटतो, आत्मघात होतो, विश्वासघात होतो, स्वाभिमान दुखावतो. ज्यावेळेस स्वाभिमान दुखावतो, ती स्वाभिमान दुखावलेली व्यक्ती 40 काय 100च्या 100 आमदार घेऊन जाणार, 40 काय 100च्या 100 आमदार घेऊन जाणार. हे मी सांगतो. आज शिंदे घराणं हे असंच आहे, चांगो शिंदेचं घराणं असंच आहे. स्वाभिमानी आहे, स्वयंभू आहे. बाबांना अनेक सत्तेधारी सत्तांकडून बोलावणं होतं. काँग्रेसमध्ये या, राष्ट्रवादीमध्ये या, शिवसेनेत या. बाबा कधी गेले नाहीत. बाबांनी कामगार क्षेत्र निवडलं, जे स्वतः जॉर्ज फर्नांडिस पासून घडवलं. बाबा आढावा असतील, मधु दंडवते असतील, बाळासाहेब दंडवते असतील, जगताप असतील, मृणाल गोरे असतील, रामभाऊ महागी, राम कापसे, त्यावेळेचे दिग्गज नेते बाबांना भेटायचे. बाबांचं अस्तित्व, नेतृत्व मोठं होतं, अफाट होतं. एक महान नेते होते. आत्ताचे वर्तमान स्थितीतले आमदार ठाण्यातील, मग एकनाथराव शिंदे असतील मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री, विधानसभा आमदार जितेंद्र आव्हाड असतील, विधानसभा आमदार संजय केळकर असतील, विधानसभा आमदार प्रताप सरनाईक असतील आणि नगरसेवक असतील. हे संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील नेतृत्व, गणेश नाईक असतील, हे चांगो शिंदेचं म्हटलं, नाव काढलं का चांगो शिंदेबद्दल आदर व्यक्त करतात. चांगो शिंदेचं नाव काढलं, जिथे जिथे चांगो शिंदेचं नाव निघतं ते चांगो शिंदेबद्दल आदर व्यक्त करतात. का आदर व्यक्त करतात? कारण निस्वार्थी अस्तित्व, नेतृत्व, कर्तृत्व, निस्वार्थी अस्तित्व, कर्तृत्व, नेतृत्व. आपल्या 4 मुलांना प्रगल्भतेने अधिकारी बनवले. त्यातील एक अधिकारी मी, जो कार्यकारी अभियंता पदापर्यंत न्यायाचा संघर्ष करत, न्याय अन्यायासाठी संघर्ष करत पदांवरती अन्याय झाला. ठाणे शहराचा नगर अभियंता झालो असतो. माझ्या आईचं सफाई कामगारांचं स्वप्न पूर्ण झालं असतं की माझा लेख, मी सफाई कामगार, माझा लेख नगर अभियंता झाला. परंतु काही नतभ्रष्ट लोकांनी, म्हणजे आमच्याच अधिकाऱ्यांनी, मग ते अवसर मुलं असतील, रवींद्र खडतळे असतील किंवा संदीप माळवी असतील, ह्या लोकांनी माझे पाय खेचले आणि माझ्या पदोन्नतीवर आघात केला. त्याचा लढा माझा चालू आहे. मी लढा बंद नाही. मी सेवानिवृत्त झालो पण लढा चालू आहे. मी सेवानिवृत्त झालो पण लढा चालू आहे. पण सांगतोय, आज देशाची प्रगल्भता ह्या भ्रष्ट लोकांनी, भ्रष्ट विचाराने मारलेली आहे. आज देशाचं स्वातंत्र्य जे काही धोक्यात आलेलं आहे,
आज देशाचं स्वातंत्र्य जे काय धोक्यात आलं ते भ्रष्टाचारी विचारांनी आले. हे भ्रष्टाचारी सरकारने, केंद्र सरकारमधील भ्रष्टाचारी, हे महाराष्ट्रातील सत्ताधारी भ्रष्टाचारी, देवेंद्र फडणवीस असोत की नरेंद्र मोदी असोत, हे पूर्ण देश त्यांनी भ्रष्ट केला. केंद्रातील पंतप्रधान एफटीम फाईलमध्ये अडकलेत, राज्यातील मुख्यमंत्री कॅप्टन अशोक खरात फाईलमध्ये अडकलेत, परंतु पाय उतार होत नाही. कारण ते गद्दाराने टक्केवारीने ईव्हीएम हॅकिंगने आलेले सरकार आहे. यांना जनतेचं जनमत नाही आहे, हे जनमताचं सरकार नाही आहे, केवळ ईव्हीएम आणि टक्केवारी यांनी हॅकिंग करून आलेले सरकार. मी सातत्याने बोलतोय, सकाळपासून माझ्या 2-3 बाईट झाल्या, लाईव्ह झाल्या. का बोलतोय? पोट तिडकीने बोलतोय. आणि आज विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू असताना तुम्ही राजकीय पोळी भासायला निघालेले उद्धव आणि राज, तुमचं अस्तित्व संपलेलं आहे. हिंदीच्या GR बाबत ते उचललं, नंतर काय झालं? निवडणुकीसाठी तर मोठा अजेंडा घेतला तुम्ही, परंतु काय झालं? मतदारांनी तुम्हाला झिडकारलं. का झिडकारलं? कारण तुम्ही टक्क्याने खोक्याने वरती आला. तुमचं काय वेगळं नाही आहे, तुम्ही इतरांसारखे जात. उद्धव आणि राज आणि उद्धव वेगळे नाही आहेत, ते इतरांसारखे टक्क्याने खोक्याने आलेले वर आहेत, पक्षाच्या जोरावर आलेले मोठे आहेत आणि अख्खी मुंबई गिळंकृत करून आता काय बाकी आहे? आज गरीब माझा रस्त्यावर आहे. आज गरीबाला एक वेळचा वडापाव खाण्याची भ्रांत आहे. एक नेत्याने सांगावं, मग तो उद्धव असेल, राज असेल की एकनाथजी शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील किंवा नरेंद्र मोदी असतील, एकाने गरीबाला नोकरी लावले का त्यांनी दाखवावं. हा रवींद्र शिंदे, त्याच्या बाबाने, चांगो शिंद्याने हजारो लोकांना नोकऱ्या दिल्या, घरदार दिल्या, नोकरी दिल्या, घरदार दिलं, चाकरी दिली, भाकरी दिली, लग्न लावून दिली, घरं दिली. अशी प्रगल्भता आहे. आम्ही केवळ नावासाठी आंदोलन करत नाही, की नावासाठी भांडत नाही, लोकांच्या पोटा पाण्यासाठी भांडतो, भाकरीसाठी भांडतो आणि आधी भांडतो. चांगो शिंदे यांचं निधन 6 डिसेंबर 2012 रोजी झालं. परंतु बाबा गेल्यानंतर 14 वर्ष मी संघटना बांधली, सेवेमध्ये नोकरी असतानाही. कारण सामाजिक संघटना आहे, म्युन्सिपल मजदूर युनियन संघटना आहे, म्युन्सिपल लेबर युनियन संघटना आहे, महाराष्ट्र म्युन्सिपल कर्मचारी संघटना. आज 26 वर्षाचा इतिहास जगतोय. 60 वर्षापासून युनियन क्षेत्र, कामगार क्षेत्र बाबांनी जागृत केलं, ते त्यांच्या मुलाने रविराज रवींद्र शिंदेने जागृत केलं. साथी जॉर्ज फर्नांडिसचा आशीर्वाद घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूल्य जपून संविधान आणि घटनेद्वारे या संघटना बांधून आज चळवळ करतोय. आणि तुम्ही लोक या विद्यार्थ्यांच्या मोर्चावरती, या विद्यार्थ्यांच्या जनआंदोलनावरती तुम्ही आपल्या राजकीय पोळी भाजण्यासाठी निघालेले आहेत मुंबईमध्ये उद्धव आणि राज. हे फार मला कीव येते तुमची, की तुमचं अस्तित्व ढासळलेलं. एवढंच सांगतो. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र.